आपण मिरजमध्ये आहोत आणि बहुसंख्य लोक या ठिकाणी उभारलेले आहेत. त्यांची समस्या आपण ऐकून घेण्यासाठी आलेलो आहे. मित्र आपलं नाव काय? माझे नाव अमोल राजाराम कानडे, राहणार मिरज मार्गावर दत्त कॉलनी, बर. पश्चिम संगममळा. काय विषय आहे? माझ्या डाव्या बाजूला जो टावर दिसतोय हा. तो नागरी वस्तीमध्ये त्यांनी बांधण्यास सुरुवात केलेली आहे. बर. पूर्णपणे आता 90% बांधून पूर्ण झालेला आहे. बर. मग स्थानिक लोकांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी विश्वास न घेता लोकांना त्यांनी टावर बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही विरोध केला म्हणजे तोंडी केला की कुठे नगरपालिकेत वगैरे केला? नगरपालिकेमध्ये अर्ज दिला. नगरपालिकेमध्ये अर्ज दिला होता. त्यांनी बाबा येऊन तर अधिकारी लोक येऊन बाबा चौकशी केली. त्यांच्या बाबा संपर्क साधला असता सुद्धा त्यांनी बाबा वेळोवेळी बाबा म्हणजे नोटीस सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आज देतो उद्या देतो, अधिकारी नाही आहेत, लेखपाल नाही आहे म्हणून असं त्यांनी टाळाटाळ करत आहेत. आमच्याकडे विषय नाही आहे, कलेक्टर साहेबांकडे विषय आहे, महानगरपालिकेकडे पण त्यांनी अधिकार काढून घेतलेले आहेत असं त्यांनी आम्हाला सांगण्यात टाळाटाळ केली. इकडे जावा, कोर्टाकडे जावा, त्यांनी सांगून त्यांनी हा विषय टाळाटाळ केली बोलण्यासाठी. बर. आपलं काय म्हणणं काय? मी डॉक्टर रमेश गुजर. माझं इथं स्वास्थ्यम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल आहे. ॲक्च्युली मी इथे ह्या टॉवरला खरं तर बघायला गेलं तर आरोग्यदायी खूप हानिकारक आहे. रेडिएशन खूप येतात. कारण ज्यांनी हे उभा केलंय आणि ज्यांनी हे काही जागा दिली त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे होत्या. ॲक्च्युली सतत ह्यांनी पाठपुरावा इथल्या लोकांनी तर केलाय, आम्ही सर्वांनी केलंय. आमची इथे एक कॉलनी आहे, त्या कॉलनीतील पण लोकांनी बऱ्याच सांगितलं की बाबा हे नागरी वस्तीत असणं हे खूप अयोग्य आहे. आरोग्याला तर हानिकारक आहेच, पण आजूबाजूच्या सर्व गोष्टी म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो साहेब की पशु पक्षी ह्या गोष्टी ठीक आहे, पण हा नागरी वस्तीत असणं हा ह्याला मोठा विरोध आहे आमचा साहेब. बस. आयुक्त साहेब, एवढी जी जनता या ठिकाणी आली सर्वसामान्य जनता आहे. या जनतेचं म्हणणं आहे की हा टावर या ठिकाणी नको आहे आणि जर जनतेला हा टावर नको असेल तर याच ठिकाणी घाट घालण्याचं कारण काय? त्यामुळे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त या नात्यानं मी आपणाला विनंती करतो की आपल्या खालच्या टीमला आपण सांगा की जर नागरिकांचा विरोध असेल आणि त्याला जर आपल्याकडं परमिशन वगैरे दिलेली नसेल तर या टावरची जे काय आपल्याकडून दिलेले ना हरकत दाखले वगैरे असतील ते सगळे रद्द करावेत आणि या टावरला चालू करू नये याच्यासाठी जी यंत्रणा राबवता येईल ती राबवावी. तर मी या तमाम जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती केलेली आहे, ती विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.